शत्रूकडून झालेल्या मोठ्या नुकसानानंतर आता अधिक कर्ज देण्यात यावं असं म्हणत पाकिस्ताननं भीक मागितली आहे आणि मदतीसाठी जगासमोर हात पसरलेत। दहशतवाद विरोधी कारवाया करणाऱ्या भारतावर पाकिस्तानी लष्कराकडून जम्मू काश्मीर परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। त्यात जवळपास 13 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला तर 59 जण जखमी झाले। त्यानंतरही काल रात्री पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन आणि लढाऊ विमानांनी हल्ल्याचा प्रयत्न झाला। त्यालाही भारतीय लष्कराच्या 3ही दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं, पण त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। अशातच युद्ध सदृश्य परिस्थितीत आणि तणावाच्या वातावरणात भिकारड्या पाकिस्तानला आता मित्र राष्ट्रांसमोर कर्जाची भीक मागण्याची वेळ आली आहे। याविषयी खुद्द पाकिस्तान सरकारच्या इकॉनॉमिक अफेअर्स डिव्हिजनकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट टाकण्यात आली आहे। त्यात त्यांनी म्हटलंय की पाकिस्तान सरकार आपल्या आंतरराष्ट्रीय भागीदारांना आवाहन करतं की शत्रूकडून झालेल्या मोठ्या नुकसानानंतर अधिक कर्ज देण्यात यावं। युद्धाची परिस्थिती आणि साठ्यातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदारांना तणाव कमी करण्यास मदत करण्याचं आवाहन करतो। राष्ट्रालाही स्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे पाकिस्तान सरकारनं आंतरराष्ट्रीय भागीदारांपुढे आता कर्जासाठी हात पसरलेत। या काळात पाकिस्तानला अधिक कर्ज देण्याचं आवाहन केलंय।